अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 3 युवकांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 युवकांना अटक केली आहे। अंकुश विलास वक्टे, वय वर्ष 25, राहणार गायत्रीनगर, कौलखेड, अकोला। अनुराग मनोहर चौधरी, वय वर्ष 20, राहणार येवला, जिल्हा जळगाव। दीपक विठ्ठल मडावी, वय वर्ष 25, राहणार सिंधी कॅम्प, अकोला, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पीडित अल्पवयीन मुलगी ही 7 जून रोजी कोचिंग क्लासला जाते असे सांगून घरून गेली होती, तर सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परत न आल्यामुळे तिच्या आईने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती। तर 8 जून रोजी पीडित मुलगी घरी परत आल्यानंतर तिने 3 युवकांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची बाब कुटुंबियांना सांगितली। तर यामध्ये आरोपी अंकुश विलास वक्टे याने पीडितेवर अत्याचार करताना व्हिडिओ आणि फोटोज काढले। तर या बाबीची बाहेर वाचा फोडली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारीमध्ये नमूद केली आहे। सिव्हिल लाईन पोलिसांनी 3ही आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये आणि पॉस्को ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे। उमरी येथील फिर्यादींनी पोस्टला येऊन रिपोर्ट दिला होता की त्यांची मुलगी घरी नाही आली। वरून पोलीस स्टेशनला 363 अन्वये गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये पीडितेचा शोध घेण्यात आला। पीडितेचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवण्यात आला। जबाब नोंदवला तर तिने सांगितले की आरोपी नामे अंकुश वक्टे, अनुराग चौधरी, दीपक मडावी यांनी मला फोन करून बोलावून घेतले आणि एका हॉस्टेलमध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार केले। वरून सदर गुन्ह्यामध्ये 376, 376(2)(n), 376(3), 376 I, 376 DA आणि 346 12 पोस्को अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली। सदर आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि सध्या आरोपी हे जेलमध्ये MCR वर आहेत। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।